नमस्कार, मी अंजली. स्वागत आहे तुमचं अजून एक नवीन व्हिडिओमध्ये. कशात सगळे मला नक्कीच सांगा कमेंट करून. तिकडे साई झोपलाय बघा. आणि आता केसांना मेहंदी लावायची आहे मला, कारण आता कसे केस थोडे मध्ये मध्ये ना असे व्हाईट व्हायला लागलेत. तर जसं वय वाढत जातं तसं कसं व्हाईट केस प्रत्येकाचंच आहे ते. आणि व्हाईट केस झाले की कसं खाज उठते अशी. तर आणि ते काढायचे पण नाही. व्हाईट केस जेवढे काढाल ना तुम्ही तेवढे कशी अजून खाज होते. आणि परत ते व्हाईट केस येणारच आपल्याला, पण खाज उठते भरपूर. तर असं आहे. चला आता आज मी वडे बनवते, कोंबडी वडेचे, म्हणजे कोकणचे स्पेशल कोंबडी वडेचे. ते तर पीठ आणले, रेडीमेड आणलेलं आहे, दाखवते तुम्हाला. हे बघा, हे रेडीमेड पीठ आणलंय. अर्धा किलो 80 रुपये. तर परवडत नाही, पण आता मुलाला खायचे होते, मग त्याला बोलली आण 80 रुपयाला. आता ह्याच्यामध्ये काही एवढे जास्त बनणार नाहीत, पण आता जर ह्याच्यामध्ये जर तुम्हाला वाढवायचं असेल तर तुम्ही आपलं गव्हाचं पीठ आणि तांदळाचं पीठ ऍड करू शकता. त्याच्यामध्ये कांदा वगैरे टाकून बनवू शकता. आणि खिमाट बनवायचं असं. आणि खिमाट वगैरे आवडत नसेल तर असंच तुम्ही कांदा वगैरे टाकून बनवू शकता. थोडा वेळ ठेवून द्यायचा. तर आमच्याकडे गावाकडे कसं रात्रभर ठेवतात पीठ, मध्ये कोळसा आणि कोळशावर तेल ओतायचं आणि झाकून पटकन ठेवायचं, म्हणजे सकाळी वडे चांगले येतात. प्रत्येक ठिकाणी बघा कसे वेगवेगळे पीठ बनवले जातात. कुणाकडे मैद्याचे बनवतात, पण आमच्याकडे कसं पीठ तयार केलं जातं आणि जाड असं थोडं दळून व्हायचं, म्हणजे वडे पण मस्त होतात. आणि जर घावण्याचं पीठ बनवायचं ते पण तसंच बनवायचं. तर आता आई कशी पुण्याला असते म्हणून, नाहीतर पहिलं कसं आम्ही गावाला जायचो तेव्हा गावावरून घेऊन यायचं. तर आई पुण्याला असते ना. आणि चला आता हे पीठ भिजवून घेते. आता थोड्या वेळापूर्वी दुकानातून आणली, कानातले वगैरे काढले. दादा माऊला दे. कालची एक कमेंट होती की माऊला तुम्ही रोज दाखवत जा. माऊ ये. अरे बापरे. ते बघ, एक मिनिट बघ तिकडे. माझ्याकडे काय बघतोस? माकडा. तू माकड आहेस का मांजर आहेस? हॅलो, नमस्कार, कशा आहात तुम्ही? माऊ डेंजर झालाय. बाथरूमला जायचं तुला? ओ, काय झाला? कोणी मारला? चला, माऊचा म्हणून नाही आज. माऊ आता झोपून उठलाय, खाल्ला नाही, आता बाथरूमलाच जात होता. पण मला कालची कमेंट आठवली ना. ए, तू भाव खाऊ नका. एवढा भाव खायला लागलास तर मग कसं होणार सांग ना. कोण मारतं माझ्या भावाला? कोण मारतो? चल बाय कर सगळ्यांना आता एकदा. चलो दिल्ली, जा बाथरूमला जा. ए, बाथरूमला चाललायस? तो का बाथरूम मध्ये जातस? काय रे टाकल्या? बोल, जा तरी जा. ए माऊ, तू भाव खातोस काय रे? जा बाथरूम मध्ये. मग काय बघ नाही. वाव, झोप आले. जा मग ये. काय पाहिजे आता तुला? काय पाहिजे? काय नको? मग काय पाहिजे तुला? व्हिडिओ बनवायचा आहे? नाही ना? तो बघा बाथरूम मध्ये गेला आता. हा, जा जा. बघ खोलला, जा. तो बघा बाथरूम मध्ये जातच होता. तर अशी सवय लावली ना आपण लहानपणापासून की बरोबर जातात ते. त्यांना मग काय आपल्याला त्रास होत नाही जास्त. नाहीतर काय करणार बघा, कशी सवय नाही लावली ना की मग ते इकडे तिकडे हे करून ठेवतात. त्यापेक्षा आपण लहानपणापासून जशी आपल्या मुलांना सवय लावतो ना तशी लावायची सवय. ओके, चला आता पीठ मळून घेते आणि जरा वडे बनवते. ये बाहेर ये. चल आता. किचन वगैरे सगळं साफ झालेलं आहे माझं. तर पाणी येतं ना, सकाळी पाणी भरून ठेवलेलं आहे. हा, काय रे? जा आता वरती जाईल तो. जा. जा, वरती जातेस ना?
जा जा. ए बाबा मिक्सर पाडशील. मिक्सरला माझ्या भरपूर वर्ष झाली. चलो दिल्ली चलो चलो. वरती कपाटावर जातो आणि झोपतो तो. जा. ए जातोयस की नाही? चोरा जा. हेरी बेच जायशील. आता नाटकी करतोयस. गेला आता तिकडे जाऊन बसेल वरती. आता ते आले ना की तो खाली येणार त्यांचा आवाज ऐकला की. आता मी भाकरी घालते, तांदळाची भाकरी एकदम नरम नरम. तर भाकरी घालता घालता आज माझ्या मिस्टरांचा वीक ऑफ आहे, तर आमच्या दोघांचे विषय चालू होते असेच कामावरचे. तर त्याच्यामुळे मग आवाज म्यूट केला, नाही तर भाकरीचा आज पूर्ण व्हिडिओ दाखवणार होती बोलता बोलता. आमची मुलं आम्हाला बोलतात की मस्त तुम्ही दोघे जण मस्त राहता अशा हसून खेळून. नवरा बायकोने कसं असंच राहिलं पाहिजे, हसून खेळून कॉमेडी वगैरे करून. भांडणं पण तेवढीच होतात आणि कॉमेडी पण तेवढी रोजच्या रोज चालूच असते. मस्त वाटतं जरा कॉमेडी करून. दुकानात पण ते आले की सकाळी कॉमेडी वगैरे करत असतात. ते सगळे कसे हसून खेळून राहतात असे. आणि बस आता त्याच्यानंतर मग ते गेले बाहेर चपाती सप्लाय करायला. बाहेर जावं लागतं ना, सुट्टी आहे तर ते गेले होते. आणि त्याच्यानंतर येताना मग वांगी तर होती, सुकट आणली होती त्यांनी जवळा. आणि विचार केला की आज चला वड्याचा बेत कॅन्सल केला. वडे मग संध्याकाळी करणार. मग आज बोलले की तांदळाची भाकरी आणि हे बनव, वांग भरीत बनव सुकट जवळा टाकून. सासूच्या पद्धतीने आज बनवलं आहे मी. फर्स्ट टाइम त्यांच्या हातच खाल्लं होतं जवळा आणि वांग्याचं भरीत. तर त्यांच्या पद्धतीने बनवलं आहे आज मी.